आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सासूबाई 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 उठा ना सासूबाई. किती दिवसांनी आपण असे खुश आहोत ना, टेन्शन फ्री, कसलंही टेन्शन नाही, कुठलाही विचार नाही. वा हो म्हणजे ताई पण किती दिवसांनी आनंदात आहे, खुश आहे ती खूप. आय नो. अगं इथलं वातावरणच तसं आहे, सगळेच फ्रेश झालो. ताई आराध्या, आराध्या काय झालं? बहिणी काय झालं? सासूबाई सासूबाईंचा आराध्या काय झालंय, नीट सांगणार आहेस का? सासूबाईंचा खून झालाय श्रेयस. काय काय? चल आत. चल चल. मम्मा, सासूबाई मम्मा, सासूबाई कुठे आहेत मम्मा? सासूबाई इथे मगाशी त्यांची डेड बॉडी इथे होती. मी त्यांना पाहिलं, त्या रक्ताच्या थारोळ्या तशा पडलेल्या होत्या. श्रेयस मी पाहिलं त्यांना इथे. तुम्ही ऐका माझं. पण वहिनी इथे तसं काही दिसतच नाहीये. रक्ताचा थारोळा काय, रक्ताचा एक थेंब दिसत नाहीये. मे बी तुम्हाला भास झाला असेल. नाही 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 मला भास नाही झाला. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, ते त्याच्या डेड बॉडी सारख्या पडल्या होत्या. श्रेयस सांग ना सगळ्यांना, सांग ना. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं त्यांना इथे. वहिनी तुम्ही नक्की बघितलंय का? मी पाहिलं. तुम्ही कोणीच माझं ऐकत का नाहीये? सासूबाई इथे तुमच्या डेड बॉडी सारख्या पडलेल्या होत्या. तू थांब ना, तू शांत हो प्लीज. मगाची ती केअरटेकर मला बोलवायला आली. तिने मला सांगितलं की सासूबाई त्यातला तुला बोलावता म्हणून मी आले धावत आणि बघते तर त्या इथे अशा पडलेल्या होत्या त्यांची डेड बॉडी. तुम्ही ऐकत नाही. कोणी माझं शांत हो तू प्लीज, शांत हो. मी आता माझ्या डोळ्यांनी मम्मांना बघितल्याशिवाय मला काही सुचणार नाहीये. श्रेयस, वहिनी तुम्ही शांत व्हा, सगळे शांत व्हा. मी रूम चेक करतो. तू रूम चेक कर, मी मम्मांना कॉल करतो. इथेच होत्या. मी पाहिलं त्या. श्रेयस, श्रेयस मी सगळ्या रूम चेक केल्या, सगळे कॉरिडॉर चेक केले. मम्मा कुठेच नाहीये. मम्माचा फोनही लागत नाहीये. आपण एक काम करूया, आपण बाहेर शोधूया. आम्ही बाहेर शोधू ना. तू चल म्हणते तू चल. तू ते केअरटेकरला विचार, त्याने कुठे बघितलंय का मम्मा? मम्मा, मम्मा, ए दिस इज सो प्रिटी. मम्मा, हॅलो हॅलो काय झालं? तुम्हाला काही काय झालं? आराध्या, अगं मम्मांना आता काही झालेलं नाहीये. वहिनी तू नक्की काय बघितलंस? मलाच कळत नाही. मी आज सासूबाईच होत्या. ऐका माझं, मी सासूबाईंना पाहिलं. ऐका माझं, मी पाहिलं त्यांना डेड बॉडी सारख्या तिथे. एक मिनिट, तू काय बडबडतेस? तुला कळतंय का आमची डेड बॉडी? आय एम स्टँडिंग हिअर. मी सांगतो काय झालं ते. व्हॉट? आराध्या, अगं तू काय बोलतेस बेटा? श्रेयस, व्हॉट इज रॉंग विथ हर? तिला पुन्हा भास होत आहेत का? नाही नाही सासूबाई, मी पाहिलं. तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवा. श्रेयस, मी पाहिलं त्यांना. मलाच कळत नाही हे सगळं काय सुरू आहे. वहिनी मम्मा आपल्या समोर उभ्या आहे, तुला नक्की भासच झाला असेल. मला भास झाले नाहीये. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं त्या तिथे आत होत्या. मी वेडी आहे काय? सगळं बोलायला कळत का नाहीये? ताई हे तर वेडेपणाचं लक्षण आहे. मी वेडी नाहीये. मी तेच सांगते, मी वेडी नाहीये. मम्मा, आराध्या विश्वास नाहीये. मी तेच सांगते. आराध्या बेटा वेट, प्लीज काम डाऊन, प्लीज काम डाऊन. याचा अर्थ सासूबाई खरंच तिथे होत्या. मी जे पाहिलं तो भास नव्हता. म्हणजे हे सगळं सासूबाईच. प्लीज 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 आराध्या ऐक 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 तू शांत हो आधी. आराध्या आराध्या आराध्या
तिला आत घेऊन जा बेटा. लेट अस जस्ट काम डाऊन. तिला घेऊन जा बेटा प्लीज. आराध्या अरे देवा, गॉड दिस इज सो स्कॅरी. आराध्याची काय अवस्था झाली आहे. तरी गुरुजींनी सांगितलं होतं. आम्ही वॉर्न करत होतो पण कोणी ऐकायला तयार नाही. तुम्ही वी आर सॉरी मम्मा, आम्ही तुमचं ऐकायला हवं होतं. आता आम्ही काय सांगतो तेच ऐकायचं. सकाळी सगळ्यांनी लवकर निघायचंय आणि घरी जायचंय. येस मम्मा. वर आराध्या, तिची अवस्था बघवत नाहीये आम्हाला. देवा, माझ्या आराध्याची काळजी घे. तिला लवकरात लवकर बरी कर. बाकी काही नको. आराध्या, ओके आहेस आता? किती त्रास करून घेते स्वतःला. आता कसलाही विचार करायचा नाही. उद्या आपण इकडनं लवकर निघू. झोप आता, झोप. आता मला खात्री पटली आहे की मी जे काही पाहिलं ते सत्य होतं. तो भास नव्हता. मी जे अनुभवलंय ते सगळं खरं होतं. पण मी चुकले. मी ठरवलं होतं अशी कुठलीही गोष्ट घडली तरी त्यावर रिॲक्ट करायचं नाही. पण आज माझा स्वतःवरचा ताबा सुटला आणि मी रिॲक्ट झाले. आता माझी ही चूक मला खूप महागात पडणार आहे. सासूबाईंनी मरणाचं जे नाटक केलं ते मला खरं वाटलं आणि मी सगळ्यांना जाऊन हे सांगितलं. माझं चुकलं. पण एक गोष्ट नक्की झाली. सासूबाई फक्त बदलण्याचं नाटक करत होत्या. फक्त नाटक. आणि हे सगळं त्यांनी केलं ते फक्त आणि फक्त मला वेडं ठरवण्यासाठी. मी रिॲक्ट झालेच नसते ना तर असं काही घडलंच नसतं. पण आता मी कितीही ओरडून सांगितलं ना तरी कुणाचाही माझ्यावर विश्वास बसणार नाही. आता मला शांतपणे असं काही करायला हवं की सगळ्यांचा माझ्यावर पुन्हा विश्वास बसेल. त्यांना पटेल की मी वेडी नाहीये. आज मी श्रेयसचा विश्वास गमावलाय. आता त्याला सुद्धा हेच वाटत असणार की मला हे सगळे भास होत आहेत. हे सगळं मी कसं नीट करू. एवढा चांगला दिवस होता. श्रेयस आणि मी कुठे आत्ता खऱ्या अर्थाने जवळ येत होतो आणि आजच असं हे घडावं. अशाने मी श्रेयसला गमावून बसले तर नाही. मी श्रेयसला गमावू नाही शकत. कधीच नाही. आराध्या, बघू इकडे बघ. विचार करतेस ना अजूनही? कसलाही विचार करू नकोस. एक सांगू तुला, कोणाचाही तुझ्यावर विश्वास असो किंवा नसो, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. नको त्रास करून घेऊ आता. माझा ऐकशील? औषध घे. औषध घेतलंस तर लगेच झोप लागेल. तुला झोप लागली तर बरं वाटेल बाबा. ये उठ. शाबाश. गोळी घेऊन आलो मी.
शांतपणे झोप आता. तुला झोप लागेपर्यंत मी इथेच बसलोय. झोप. इशिता, प्लीज असं रडू नकोस. तू तसं वागलीस तर कसं चालेल? अगं आराध्य वहिनीला तुझ्या आधाराची गरज आहे, तुझी गरज आहे. मला कळतंय, पण ताईची ही अवस्था बघवत नाहीये माझ्याकडून. ती वेड्यासारखी वागते. मी नाही बघू शकत तिला असं. तुला माहितीये घरात सगळ्यात जास्त स्ट्रॉंग कोण आहे तर ती ताई आहे. कधीही काही झालं तर आम्हाला सगळ्यांना तिने सावरलंय, तिने आधार दिले. आणि आता आता तिला असं तुटताना मी नाही बघू शकत. मला खूप वाईट वाटतं. इशिता, मलाही बघवत नाहीये, मलाही वाईट वाटतंय. पण एक कळत नाही, तिच्या बाबतीत जे काही घडतंय ते खरंच घडतंय की मुद्दाम कोणी घडवून आणतंय. नाही अक्षय, माझा ना ताईवर पूर्ण विश्वास आहे. ती मेंटली खूप स्ट्रॉंग आहे. तिला भास नाही होत आहेत. कळतंय तुला? उलट मला असं वाटतं की हे कोणीतरी ना मुद्दाम करतंय. तिच्या विरोधात कोणीतरी कट रचतंय. तुला कळतंय? पण असं कोणी का करेल? कोणाचा काय फायदा होणार आहे याने? मला नाही माहित अक्षय. हे बघ, कदाचित आपल्या बाबतीत सगळं चांगलं घडतंय ना, हे कोणाला बघवत नाहीये. आणि नेमकं हे सगळं आजच घडायचं होतं. इशिता, जे घडलं ते घडलं. इट्स ओके. इट्स नॉट ओके. इट्स नॉट. एवढा चांगला दिवस होता, आपली चांगली मुवमेंट आपल्याला एन्जॉय नाही करता आली. हे सगळं स्पॉइल झालंय. हे बघ, तू आता अजिबात विचार करू नकोस. आता आपल्यासाठी महत्वाचं आहे आराध्य वहिनीची हेल्थ. ओके, आपण तिचा विचार करायला हवा. हो, तिला वेड ठरवण्यासाठी कोणीतरी हे मुद्दाम करतंय. कोण हे माहित नाही, पण त्या व्यक्तीला मी शोधून काढणारच. आणि यात मी तुझ्या बरोबर आहे. ओके, थँक्यू. मलाच कळत नाही. मी आज सासूबाईच होत्या. ऐका माझं, मी सासूबाईंना पाहिलं बॉडी सारख्या तिथे. मी वेडी नाहीये. मी तेच सांगते, मी वेडी नाहीये. मम्मा, मगाशी लागलं ना तुम्हाला? बेटा, आराध्याला जो काही त्रास होतोय ना, त्या तुलनेत हे काहीच नाहीये. श्रेयस, कसला विचार करतोयस? आय एम सॉरी मम्मा. मी उगाच हट्ट केला. मी तुमचं आणि गुरुजींचं ऐकायला हवं होतं. जर ऐकलं असतं तर हे सगळं झालंच नसतं. पण मला एक कळतच नाहीये मम्मा, हे सगळं आराध्याच्याच बाबतीत का घडतंय? तुम्हाला माहितीये, मी आजचा दिवस खूप स्पेशल प्लॅन केला होता. आराध्यासाठी खूप स्पेशल असणार होता आजचा दिवस, आणि हे सगळं अनपेक्षित घडलं. श्रेयस, तू बस. ये, बस इथे. मुळात तू हा सगळा विचार तर करू नकोस. तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. अरे, प्रत्येक गोष्ट काही आपल्या हातात नसते. मम्मा, माझं काही नाही, पण आराध्याला होणारा त्रास मला बघवत नाहीये. मग तुमच्याकडे सगळ्या प्रॉब्लेम्सचे सोल्युशन्स असतात ना, मग तुम्ही काहीतरी करा ना. तुम्ही तिला यातून बाहेर काढा ना. बरं करा ना तिला, प्लीज. बरं ना, आपण तिला बरं करू बेटा, पण त्यासाठी तुझीच मदत लागणार आहे. मम्मा, तिला बरं वाटणार असेल तर मी काहीही करायला तयार आहे. बघ तू. नाही म्हणजे आम्ही जे करायला सांगणार आहे ते कदाचित तुला आवडणार नाही, तुला रागही येईल. पण एक लक्षात ठेव, आम्हाला सुनबाईंची खूप काळजी वाटते म्हणून बोलतोय. नाही मम्मा, मला असं काही वाटणार नाही. तुम्ही बोला ना. आपण या विषयावर आधी पण बोललोय बेटा. शी नीड्स मेडिकल हेल्प.
सायकॅट्रिस्टला कन्सल्ट करावाच लागणार आहे बेटा, दुसरं काही ऑप्शनच नाहीये. मग आराध्याला आवडणार नाहीये, ती नाही तयार होणार यासाठी. ती नाही होणार तयार, तिला तयार करावं लागणार. आणि तिला तयार करण्याची जबाबदारी तुझी आहे. श्रेयस, तुला कळतंय ना बेटा, दिस इज अ मेडिकल कंडिशन. आता तिला भास होत आहे, चिडचिड होते, राग येतोय, हॅल्युसिनेशन होत आहेत बेटा. हे सगळं आणखीन वाढू शकतं. ताबडतोब जर आपण डॉक्टरांना कन्सल्ट नाही केलं तर प्रॉब्लेम्स वाढू शकतात बेटा. आपण जर लवकर डॉक्टरांना भेटलो तर ती लवकर रिकव्हर होण्याचे चान्सेस आहेत. यू हॅव टू अंडरस्टँड दिस. ठीक आहे, बोला तुम्ही डॉक्टरांशी, मी आराध्याला समजवतो. दॅट्स अ व्हेरी वाईज डिसिजन बेटा. गुड. तू लवकरात लवकर बोल तिच्याशी. थँक्यू मम्मा. आय लव्ह यू बेटा. ओव्हर कॉन्फिडेंट आराध्या देसाई, आता तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्सच तुझा घात करणार. आमची एक चाल आणि तुझा गेम ओव्हर. असंच तुला वेडं ठरवून आम्ही तुझी स्टोरी कायमची संपवणार. ते म्हणतात ना, एक होता राजा, एक होती राणी, राणी झाली वेडी, संपली कहाणी. मुलं घरात नाही आहेत तर कसं शांत शांत वाटतं नाही. हो आई, खरंच खूप शांत शांत वाटतंय. पण तुम्हाला खरं सांगू का, यशोधरा घरात नाही ना, त्यामुळे मला खूप शांत शांत वाटतंय. काय रे, येऊन जाऊन सारखं बिचारीला बोलत असतोस. हो, कारण ती समोर असली की आपल्याला बोलायची काही सोयच नसते, ती आपल्याला बोलायला देतच नाही. पण काही म्हण अरविंद, मनशांती केंद्रात जाऊन आल्यापासून ना बदलली आहे आपली यशोधर. हो ना, आता तिकडे ती प्रवचन ऐकत असेल आणि आपण इथे दोघं बसलोय चहा पीत. अरविंद, आपल्याला पण पिकनिकला जायला काही हरकत नाही नाही. हो, एकदा जाऊयाच आपण सगळे मिळून. हो, आता बरीच वर्ष झाली नाही आपण एकत्र कुठे गेलोच नाही. माझी बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा आहे बघ, छान कोल्हापूरला जायचं आणि महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं. हो आई, खरंच सांगू, अगदी मनातलं बोललात. मी काय सांगतो, आता मुलं आली ना की सगळं आपण मस्त एक प्लॅन करून जाऊया आपण. हो. अरे काय रे, सकाळी सकाळी परत आलात? अरे गेलात तर 4 दिवस राहायचं, तरी मजा करायची. काय काय चिरंजीव, कशी झाली ट्रिप? डॅड, उत्तम झाली ट्रिप. हो ना, मग तुमचे सगळ्यांचे चेहरे का पडले तसे? हा, यशोधरा, तू पण आलीस? हो, आम्ही एकत्रच आलोय. अगं तू गेली होतीस ना प्रवचनाला? नाही, बरोबर आहे, पण आम्ही प्रवचनाला असताना आराध्याचा फोन आला होता की फार्म हाऊसवर काहीतरी इश्यू झालाय, म्हणून मग आम्ही तिकडे गेलो. काय झालं म्हणजे? आराध्या, काय ग, काय झालं? तुला बरं वाटत नाहीये का? काय ग? कसं तरी होतंय मला, मी आराम करते. काय चाललंय? काय सगळ्यांचे चेहरे पडलेले, काय झाले? अरे मला सांगा यशोधरा. एक मिनिट अरविंद, एक मिनिट. इशिता, तू तिच्या बरोबर थांब. तू बस, आम्ही सांगतो. बस बस. काय चाललंय या घरात? मला कोणी काही सांगेल का? अरविंद, नाही, आतापर्यंत आपल्या आराध्याला भास होत होते, पण आता ती व्हायलेंट व्हायला लागली आहे. काय? तिचा फोन आला आणि आम्ही फार्म हाऊसवर पोहोचलो. हो, म्हणजे हे खूपच सिरियस आहे. हो अरविंद, त्यामुळे आम्हाला वाटतं आता ताबडतोब आपण एका सायकॅट्रिस्टला कन्सल्ट करायला हवं.
अगं पण असं कसं आराध्याला सांगायचं ना? तिला कितपत आवडेल काय सांगता येत नाही. आई तिला काय वाटण्यापेक्षा ती बरी होणं जास्त गरजेचं आहे. आणि जोपर्यंत ती डॉक्टरांना भेटत नाही तोपर्यंत आपल्यालाही कळणार नाही की नक्की काय प्रॉब्लेम आहे. तुझं बरोबर आहे यशोधरा, पण ह्या बाबतीत काय करायचं हे एकदा श्रेयसला पण विचारून बघायला हवं ना. काय रे श्रेयस? नाही डॅड, मला मम्मांचं म्हणणं पटतंय. अरे पण आराध्या, आजी बोलीन मी तिच्याशी, समजावीन तिला. तिला बरं वाटण्यासाठी मी आता काहीही करायला तयार आहे. आता आम्हाला वाटतं आपण फार वेळ घालवायला नको. बेटरमेंट लवकरात लवकर आराध्यानी सायकॅट्रिस्टची भेट घेतली पाहिजे. इनफॅक्ट आम्हाला तर असं वाटतं की आपण जर तिला बाहेर घेऊन जाऊ शकत नाही आहोत तर आपण सायकॅट्रिस्टला घरी बोलवूया ना. काय वाटतं अरविंद तुला? आई? हो मम्मा, मग आजच बोलवून घ्या ना त्यांना, अजून उशीर नको करायला. ऍब्सोल्युटली. अरविंद, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. तू आताच डॉक्टरला फोन लाव. ठीक आहे, मग घ्या बोलावून डॉक्टरांना घरीच. फाईन. डॉक्टर नमस्कार, यशोधरा सरनाईक बोलते.